महाराष्ट्राचं वाटोळं झालं ना आर्थिक दृष्ट्या. प्रश्नच नाही. महाराष्ट्र आज संकटात आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीत पैसे नाहीत. माझा एकच प्रश्न आहे, जो अनेक वर्षांपासून विचारतोय, ज्याला लोक उत्तर देत नाही पण हसतात प्रश्न ऐकल्यावर. तो प्रश्न आहे की महाराष्ट्र गरीब झाला, पण महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्रातले राजकारणी, महाराष्ट्रातले पुढारी श्रीमंत कसे झाले? खरंय. कोकण गरीब झाला, नारायण राणे श्रीमंत कसे झाले? विदर्भातल्या नेत्यांची संपत्ती कशी वाढली? मराठवाड्यातल्या नेत्यांची संपत्ती बंगले जाऊन बघा तुम्ही त्यांचे, मोठे मोठे किती मोठमोठे बंगले आहेत. बंगले पण हवेलीचे हवेली आहेत. एकदा आम्ही सिरीज करणार होतो IBN लोकमतवर या सगळ्या नेत्यांच्या बंगल्यावर. तर इतके मला फोन करायला लागले, नाही नाही आमचं घेऊ नका, आमचा छोटाच बंगला आहे. अरे मला माहिती आहे ना सगळ्यांचा छोटा काय आणि हे काय. एकनाथ शिंदे काय अचानक श्रीमंत झाले? कसे झाले? काय धंदा करता तुम्ही मला सांगा ना. मी व्यवसाय करतो, मी इन्कम टॅक्स भरतो, माझ्याकडे काही कोटी सुद्धा रुपये नाहीयेत. मध्यमवर्गीय माणूस आहे मी. प्रश्नच नाही. हे पैसे म्हातारपणी बँकेत ठेवून त्याच्यावर व्याज मिळेल एवढं, जगण्या इतके व्याज मिळेल एवढेच पैसे तुमच्याकडे येतात कुठे? 500 कोटी 1000 कोटी कुठून येतात? आणि कसे येतात? एकदा महाराष्ट्राला सांगा ना. मला खरंच हा प्रश्न पडतो. उद्धव ठाकरेंचा एक मातोश्री होता, त्यांनी दुसरा मातोश्री बांधला. आता उद्धव ठाकरेंच्या बंगल्याबद्दल एकनाथ शिंदे बोलतील, पण एकनाथ शिंदेनी जी इस्टेट केली त्याबद्दल कोण बोलणार? म्हणजे एकमेकाबद्दल बोलत राहतात, एकमेकाला काय म्हणतात शिव्या देत राहतात. मुळात प्रश्न आहे की माझा महाराष्ट्र गरीब कसा झाला आणि महाराष्ट्रातले राजकारणी श्रीमंत कसे झाले? याचं उत्तर असं आहे, लबाडीकडून श्रीमंत झाले. खरंय. आमचेच पैसे खाऊन श्रीमंत झाले. पण आज जनतेमध्ये ही धमक नाहीये की त्यांना प्रश्न विचारायची. माझा प्रॉब्लेम असा आहे की आज जनता सुद्धा त्या भ्रष्टाचारात सामील झाली आहे ना. तो इलेक्शनच्या वेळेला आमचा आमदाराला आमच्याकडे तुमच्या सोसायटीमध्ये काय टाईल्स लावून देतो. अरे आमची सोसायटी बरी आहे बाबा, मध्यम वर्गाची आहे, हायर मिडल क्लासची आहे, इथे कशाला टाईल्स लावतोय? गरीबाकडे जा ना तू, तिथे टाईल्स लावले त्यांनी. मला माहित नाही आमच्या सोसायटीला किती लोकांनी त्याला मतं दिली, पण मी तरी देणार नाही टाईल्स लावणाऱ्या आमदारांना, हे लक्षात घ्या. भ्रष्टाचारात मतदार सुद्धा सहभागी झालेला आहे. लाडक्या बहिणींना किती दिले? ह्यांनी काहीतरी पैसे दिले 1500 मग 2000. हा मग, आणि आता वाटोळ झालं सगळं. म्हणजे काहीच त्यांच्याकडे काय अजून नसतील आता. पण लाडक्या बहिणींना हा भ्रष्टाचारच होता ना, की तुम्ही या बहिणींना 1500 रुपये देऊन त्यापेक्षा त्यांना नोकऱ्या द्या ना. प्रश्नच नाही. अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांचे पगार तुम्ही वेळेवर करत नाहीत, त्यांना द्या ना पगार. लोकांना गरीब ठेवायचं आणि नंतर आपण पैसे देतो म्हणायचं, ह्यांना लाज नाही वाटत का? मी तुम्हाला खरंच सांगतो, लोक म्हणतात तुम्ही फार जहाल बोलता. मी त्यांना सांगतो तुम्ही जाऊन जरा वाचा फुलेंनी काय लिहिलेलं आहे आणि प्रबोधनकारांची भाषा, किंवा आचार्य अत्रे काय बोलत होते या लोकांना. खरंच सांगतो, हे राजकारणी आहेत ना, माझा अहिंसेवर विश्वास आहे, माझा शांततेवर विश्वास आहे, नाहीतर फटके मारायच्याच लायकीची आहेत. खरंच सांगतो तुम्हाला. काय काय धंदे करतात हे अजून छापून आलेलं नाही, हे अजून टेलिव्हिजनवर कोणी सांगितलेलं नाही, आणि त्याचा खूनच पडते. प्रयत्न झाला 4-5 वेळा माझ्यावर अटॅक करायचा, खून पाडायचा. त्या दाभोळकरांच्या जो पकडला समीर गायकवाड तिथे कोल्हापूरला, एक आरोपी आहे तो, त्याच्या टेलिफोन कॉन्व्हर्सेशनवर असं लागलं दाभोळकरांनंतर आणि पानसरेनंतर माझा नंबर होता. मगाशी मी जे सांगतो पोलीस आले माझ्या घरी, ते त्याच्यासाठी आले. तुम्हाला आता संरक्षण द्यायचं आहे, कारण त्यांनी नेऊन फडणवीस त्या मुख्यमंत्री होते, त्यांना ऐकवल्या टेप्स त्या कॉन्व्हर्सेशन की आता वागळ्यांचा नंबर आहे. कदाचित हे आउट झाल्यामुळे मी वाचलो, आता आतापर्यंत मी वर होतो. तर माझं काय म्हणणं आहे, सनातन संस्था वगैरे या सगळ्या जे कोणी असतील, नावं महत्वाची नाही, या लोकांना तुम्हाला धर्माचा प्रचार करायचा आहे ना, तुम्ही कोणाकडूनही पैसे न घेता करा की. तुम्ही कशाला लोकांकडून पैसे उकळता आणि बुवाबाजी करता? मग कोणी बुवा बसतो म्हणजे मी एक कथा ऐकलेली आहे की बुवा म्हणे कमोडवर बसले आणि कमळं उगवली. हा चमत्कार झाला. अरे काय चाललंय का तुमचं? म्हणजे ऐकणारे पण वेडे आणि मानणारे पण वेडे. हा गाडगे बाबांचा महाराष्ट्र आहे बाबा. अरे यार, हा गाडगे बाबांचा महाराष्ट्र आहे. तुम्हाला काय इतक्या वर्षापूर्वी त्या गाडगे बाबांनी, हा प्रबोधनकारांचा महाराष्ट्र आहे. प्रबोधनकारांच्या तत्वज्ञानावर माझा विश्वास आहे. शिवसेनेशी माझे मतभेद असतील, पूर्वी होते, आता काय फारसे राहिले नाही. पण प्रबोधनकार ज्यांनी इतक्या प्रखरपणे देवळांची सुद्धा तमा बाळगली नाही, आणि अंधश्रद्धेची ही काय म्हणतात ते, अंधश्रद्धा इथे जर अंधश्रद्धेचा प्रचार इथे होत असेल
तर देवळांचीही गय करू नका असं प्रबोधनकारांनी लिहिलं. असे प्रबोधनकार, हा आपली परंपरा काय महाराष्ट्राने ओळखलं पाहिजे ना. मला वाटतं महाराष्ट्र आपली परंपरा, आपण फक्त नावं घेतो, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आंबेडकर, त्यांचा विचार काय समजून घ्या ना. मला नव्या पिढीला सांगायचं आहे, जगामध्ये इतका थोर विचार कुठचा नाही, इतका थोर विचार महाराष्ट्राने दिलेला आहे. शिवाजी महाराजांनी राज्य कसं करावं हे सांगितलं. बाबासाहेबांनी समता आणि सत्ता याचं काय समीकरण असतं हे सांगितलं. महात्मा फुले तर महान क्रांतिकारक होते. समजून घ्या यार. तुम्ही समजूनच घेत नाही. आमचे पत्रकारच त्यांनाच माहीत नसतं. मी तुम्हाला सांगतो, मी अनेक इंटरव्ह्यू घेतले आतापर्यंत, मुलाखती म्हणजे नोकरीसाठी. महानगरमध्ये, आयबीएन लोकमतमध्ये काही लोकांच्या पॅनलवर मी होतो. मी तरुण मुलांना एकच प्रश्न विचारायचो, पत्रकार बनायला आलेल्या, तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलंय का आणि तुम्ही आंबेडकरांचं चरित्र वाचलंय का? ओके. 80% मुलांनी ही चरित्र वाचलेली नसतात. कोणाला काय माहित नाही. आणि आता हे तुमचं फेसबुक वगैरे सुरू झाल्यामुळे, माझं मत फेसबुक विषयी किंवा सोशल मीडियाविषयी वाईट नाही. बरोबर. सोशल मीडिया वापरला पाहिजे असं माझं मत आहे. कारण चांगल्या माणसांनी तो वापरला नाही ना, तर तो वाईट माणसांच्या हातात पडतो. क्या बात आहे. तो वापरला पाहिजे, तो प्रभावी आहे, तो उपयोगी आहे. पण मुद्दा असा आहे, तुम्ही काही पहिल्यांदा वाचन करा, मग चिंतन करा, मग मनन करा आणि मग लेखन करा. आपल्याकडे पहिल्या 3 क्रिया न करता लेखन करायला, अरे समजा मी मॅरेथॉन मध्ये धावायला निघालो, तर मला आधीच प्रॅक्टिस करावी लागते ना काहीतरी. तुम्ही आपलं होता फेसबुकवर लिहायला, कोणी काही लिहितोय, सावरकरांविषयी माहित नाही, गांधीजींविषयी माहित नाही. म्हणजे महाराष्ट्राची बौद्धिक दिवाळखोरी इतकी झालेली आहे ना, आणि आज ती अक्षरशः आपल्याला दिसते. महाराष्ट्राचं वाटोळं झालेलं. मी तुम्हाला खरंच सांगतो, मी आशावादी माणूस आहे, पण मला आता फारशी आशा उरलेली नाही. मी म्हणजे तरुणपणी तर खूपच आशावादी होतो, पण एकूण बघितल्यावर की महाराष्ट्राची सत्ता ही गुंडांच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रातला विरोधी पक्ष सुद्धा नाकारता झालेला आहे. एकेकाळी आम्ही बघितले, मृणाल गोरेंसारखे नेते पाहिलेले आहेत, एन डी पाटील पाहिलेले आहेत. गप्र प्रधानांसारखा विरोधी पक्ष नेता होता, जो मंत्र्यांच्या केबिनमध्ये सुद्धा जायचा नाही. आता तर मंत्री आणि विरोधी पक्ष नेता यांचं साठलोटं असतं. काय करायचं? प्रत्येक जण पैसे खातोय. मी तुम्हाला सांगतो, मला आयुष्यातलं सगळ्यात मोठं धडा आहे. माझं ॲसेट काय आहे मी तुम्हाला सांगतो. माझी कमाई ही आहे की मी आत्तापर्यंत, माझं वय आता 67 चाललेलं आहे, मी आत्तापर्यंत 100% प्रामाणिक राहू शकलो. माणसाला आयुष्यात तडजोडी कराव्या लागतात, पण मी माझ्या व्यवसायाशी कोणतीही तडजोड केली नाही. मी पत्रकारितेची तडजोड केली नाही. मला एकदा नितीन गडकरींनी सांगितलं होतं की तुम्ही आणि कुमार केतकर दोघंही माझ्या विचारांचे विरोधी आहेत, हे मला माहिती आहे, पण मी तुमचा आदर करतो कारण तुम्ही प्रामाणिक आहात. क्या बात. हे नितीन गडकरी हे बोलू शकतात. भाजपचे नेते पूर्वी, आत्ताचा भाजप नाही, आत्ताचा भाजप फार बेकार झालेला आहे, देवेंद्र फडणवीस वगैरे यांच्याशी चांगले संबंध माझे होते. आणि ते एकाच गोष्टीवर, त्यांना माहिती होतं हा माणूस आपल्या विचारांचा नाही, भाजपच्या विचारांचा नाही, हा धर्मांधतेच्या विरोधी आहे, हा अंधश्रद्धेच्या विरोधी आहे. पण ते माझा सन्मान का करायचे? हा माणूस प्रामाणिक आहे, हा खोटं बोलणार नाही, एवढं त्यांना पाहिजे. मला ढोंगबाजीचा भयंकर राग आहे.